वारणा न्यूज मराठी, त्यास विश्वासार्ह बातमीचा। नमस्कार, मी नारायण निवृत्ती लबडे, मुक्काम पोस्ट बोरपाळे, तालुका पन्हाळा। आम्ही 1 वर्षापासून रेशीम उद्योग करतोय। आमचे मित्र सचिन पाटील, दत्ता पाटील यांच्या संकल्पनेतून हा रेशीम उद्योग करण्याचे आम्ही योजले होते। तर ह्या रेशीम उद्योग करण्यासाठी ग्रुप शेती लागत्या, 5 जणांचा ग्रुप करावा लागतोय। आम्ही 5 जणांचा ग्रुप करून रेशीम शेती करण्यासाठी 5 जणांनी रेशीम शेती केली। परत रेशीम शेती करण्यासाठी 1 एकर रान लागते। 1 एकर रानामध्ये तुतीची रोपं लावलीत। तुती रोपं 1 एकरमध्ये 150 अंडीपूचं 1 एकराला पाला फुरतो। आणि ही रेशीम उद्योग करण्यासाठी 25 बाय 50ची शेड लागते। त्यात 4 रॅक करावं लागतात। ते रॅक आम्ही केलेत व आजचा आमचा हे 5वा बॅच आहे। त्यातले आमचे 4 बॅच सक्सेस झालेत। 1 बॅच थंडीच्या ह्याच्यामुळे जरा फेल गेली ती, पण 4 बॅच 5वी बॅच बऱ्यापैकी चांगलीच निघाली आहे। आत्ताच्या घडीला आम्ही 100 अंडीपूज आणले आहेत। 100 अंडीपूजला 30 गुंठ्याचा पाला आम्ही तयार ठेवला आहे। उन्हाळ्यामुळे आम्ही रेशीम शेडमध्ये मरकुऱ्या लावल्या होत्या थंडीच्या दिवसात। आता उन्हाळ्यात आम्ही शावर बसवले आहेत, कारण त्याला 32 टेम्परेचर 32च्या आत लागते। टेम्परेचर मेंटेन व्हायसाठी आम्ही पोगर सिस्टीम बसवून आत शेडमध्ये अत्यंत गारवा असं ठेवलेलं आहे। आणि आताच 4था मोल्ड उठलेला आहे। आज आम्ही पाला घालणार आहे ह्या आळ्यासनी। जवळजवळ 100 अंडीपूजला 70 ते 80 हजार आळ्या आमच्या शेडवर उपलब्ध आहेत। 100ला 100 किलो माल निघाला पाहिजे अशी आमची आत्ताची तयारी चालू आहे। आणि आजच्या घडीला नोकरी व्यवसाय काय मिळत नाही, तेव्हा शेतीमधून कमीत कमी पाण्यात जास्तीत जास्त उत्पादन निघणारा हा रेशीम उद्योग आहे। आणि आमच्या ह्या रानात जवळजवळ 5च पोती सोयाबीन किंवा 5 पोती भुईमुगाच्या शेंगा होत होत्या, पण आज आम्ही तिथं जवळजवळ 1.5 लाख रुपयाचं उत्पन्न आत्तापासून घेतलेलं आहे। इथून पुढं सुद्धा अजून ही 1 बॅच मिळेल, म्हणजे 1 एकरी कमीत कमी 3 लाखाचं उत्पादन वार्षिक 100% होते। त्यामुळे बोरपाळे गावातील सर्व शेतकऱ्यांनी, युवा शेतकऱ्यांनी रेशीम उद्योग जास्तीत जास्त करावा आणि आपलं गाव सुजलाम सुफलाम करावं, हीच माझी अपेक्षा। Subscribe now and press the bell icon. Never miss an update.